नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फक्त 10वी पास असाल तर तुम्ही इथे नक्की अर्ज करा। भारतीय डाक विभागाअंतर्गत इथे भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आले असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचा, अर्ज कोठे करायचा, अशाबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जर तुम्ही 10वी पास असेल तर तुम्ही इथे नक्की अर्ज करा। कुठली इथे परीक्षा होणार नाहीये, डायरेक्ट इथे मेरिट लिस्टद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। भारतीय डाक विभागाअंतर्गत भरती निघालेली आहे। 28,740 जागांसाठी इथे भरती होणार आहे। पद आहे GDS शिपाई, या पदासाठी इथे भरती होणार आहे। पद संख्या आहेत 28,740 इथे जागांसाठी इथे भरती होणार आहे। शैक्षणिक पात्रता तुम्ही जर 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। SC ST यांच्यासाठी 5 वर्षाची सवलत इथे मिळणार आहे। OBC साठी 3 वर्षाची सूट इथे मिळणार आहे। वेतन श्रेणी तुम्हाला इथे 12,000 ते 29,380 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। निवड प्रक्रिया ही कुठलीही परीक्षा इथे होणार नाहीये, मेरिट लिस्टद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती PDF नोटिफिकेशन मध्ये सुद्धा इथे पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इथे भारतीय डाक विभागाअंतर्गत भरती निघालेली आहे। परमनंट भरती असणार आहे। शिपाई आणि GDS या पदासाठी इथे भरती होणार आहे। पद संख्या तुम्हाला इथे 38,740 जागांसाठी इथे असणार आहे। अर्ज करण्याचा कालावधी बघा 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। महिला, SC ST PWD यांच्यासाठी फी नसणार नाहीये। ऑदर यांच्यासाठी 100 रुपये इथे अर्ज फी असणार आहे। वयोमर्यादा इथे 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। SC ST यांच्यासाठी 5 वर्षाची सवलत इथे देण्यात येणार आहे। OBC साठी 3 वर्षाची सवलत इथे देण्यात येणार आहे। वेतन श्रेणी तुम्हाला 12,000 ते 29,380 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतामध्ये ही नोकरी असणार आहे। अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे। इथे कुठल्याही प्रकारची परीक्षा नसणार नाहीये, थेट निवड मेरिट लिस्टद्वारे तुमची इथे करण्यात येणार आहे। 10वी उत्तीर्ण उमेदवार इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा इथे पदाचे नाव इथे आपण पाहूया। पदाचे नाव काय काय आहे आणि पद संख्या इथे किती आहेत। GDS ब्रांच पोस्ट मास्टर यांच्यासाठी बघा BPM आणि GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर AP BPM आणि डाक सेवक यांच्यासाठी इथे भरती होणार आहे। टोटल 28,000 इथे जागा इथे असणार आहेत। शैक्षणिक पात्रता बघा तुम्हाला इथे 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि संगणकाचे ज्ञान असणं गरजेचं आहे। त्यानंतर वयाची आड बघा 16 फेब्रुवारी 2026 रोजी तुमचं 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही असाल आणि SC ST यांच्यासाठी 5 वर्षाची सवलत इथे देण्यात येणार आहे। OBC साठी 3 वर्षाची सूट इथे सुद्धा देण्यात येणार आहे। नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात असणार आहे। शुल्क तुम्हाला इथे बघा सामान्य आणि OBC EWS यांच्यासाठी 100 रुपये, SC ST PWD आणि ट्रान्स वुमेन आणि महिला यांच्यासाठी इथे कुठलीही फी नसणार नाहीये। अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे आणि तुमच्या बघा ऑनलाईन एक वेळी नोंदणी करण्याची तारीख 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही इथे करू शकता। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि अर्ज संपादित करण्याची तारीख बघा 18 ते 29 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही इथे करू शकता। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन मध्ये सुद्धा थोडक्यात माहिती पाहूया, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ग्रामीण डाक सेवक या पदासाठी इथे भरती निघालेली आहे। जे पात्र उमेदवार असतील त्यांच्यासाठी बघा ब्रांच पोस्टमॅन, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, डाक सेवक यासाठी इथे भरती निघालेली आहे। तुम्हाला अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती चेक करू शकता, सुद्धा भरू शकता। रजिस्ट्रेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन एडिट करेक्शन विंडो तुम्हाला इथे दिलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता। त्यानंतर बघा शेड्यूल रजिस्ट्रेशन एडिट करेक्शन आणि विंडो याबद्दलची तुम्हाला डेट दिलेली आहे। ॲक्टिव्हिटी आणि शेड्यूल ऑनलाईन वन टाइम रजिस्ट्रेशन बघा तुम्हाला 31/1/2026 ते 14/2/2026 पर्यंत तुम्ही इथे करू शकता। सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड पेमेंट डेट बघा तुम्हाला इथे 2/2/2026 ते 16/2/2026 पर्यंत तुम्ही इथे करू शकता। त्यानंतर करेक्शन असेल तुमच्या फॉर्ममध्ये, रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये
तर तुम्ही इथे 18/2 ते 19/2/2026 पर्यंत करू शकता. त्यानंतर बघा सर्व्हिस कोऑर्डिनेशन अँड ब्रीफ जॉब प्रोफाईल अँड रेसिडेंट अकोमोडेशन. बघा तुम्हाला इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही इथे काय इलिजिबल किंवा काय तुम्हाला पात्रता असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर इथे काय काम असणार आहे या पदाबद्दल तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. बघा इथे ब्रँच पोस्टमास्टर यांच्यासाठी तुम्हाला इथे दिलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बघा असिस्टंट पोस्टमास्टर यांच्यासाठी सुद्धा इथे दिलेलं आहे. त्यानंतर डाकसेवक यांच्यासाठी सुद्धा इथे दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला अनाउन्समेंट किंवा सॅलरी किती भेटणार आहे याबद्दलची थोडक्यात इथे माहिती दिलेली आहे, ते सुद्धा पाहूया. BPM यांच्यासाठी 12,000 ते 29,380 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. APBM डाकसेवक यांच्यासाठी 10,000 ते 24,470 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर इलिजिबल क्रायटेरिया बघा, एज लिमिट तुम्हाला मिनिमम 18 वर्षाचे असणे गरजेचं आहे आणि मॅक्झिमम 40 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर एज रिलॅक्सेशन सुद्धा इथे तुम्हाला भेटणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही फक्त 10वी पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. तुम्ही कुठल्याही राज्यातून असाल, भारतातील कुठल्याही राज्यातून असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. तुम्हाला बेसिक कुठलं नॉलेज असणं गरजेचं आहे, कम्प्युटर नॉलेज असणं गरजेचं आहे आणि सायकलिंग येणं गरजेचं आहे. बघा त्यानंतर हाऊ टू अप्लाय, कशा पद्धतीने तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. सिलेक्शन क्रायटेरिया तुमचं डायरेक्ट मेरिट लिस्टद्वारे होणार आहे. 10वीच्या मार्कनुसार इथे असं सांगण्यात आलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, मार्कशीट, आयडेंटिटी प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट, ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थ. जर तुम्ही PWD उमेदवार असाल तर सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट असेल, तुम्ही EWS कॅटेगरीमधून येत असाल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागेल. ज्या कॅटेगरीमधून येत असेल तर त्यांच्यासाठी ते सर्टिफिकेट लागणार आहे. मेडिकल सर्टिफिकेट इश्यू असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. अशा पद्धतीचे तुम्हाला इथे डॉक्युमेंटसुद्धा लागणार आहेत. 10वीचे मार्क्स कार्ड आणि 10वीचे TC सुद्धा तुम्हाला इथे लागेल. अशा पद्धतीची ही जॉबबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती होती. आजचा व्हिडिओ इथे संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.